हे राज्य आणि हे देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात? तुम्ही सावरकरांना मानता ना? हे तुमचे जे कोण आहेत ना, ते काय गब्बर बिब्बर हिंदुत्वाचे, हां, किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे, सावरकरांचं राज्यमातेविषयीचे जे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून, हिंदू हृदय सम्राट सावरकरांचं, ते समजून घ्या तुम्ही आधी. जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही. वीर सावरकर, वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत, ज्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत त्या जर भाजपला मान्य असतील तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर असते तर काल जो काय राज्यमाता वगैरे जो काय विषय केलेला आहे तर सावरकरांनी यांच्या कानाखाली वाजवलं असते या सरकारच्या. हे बैल आहेत. सर, धारावी पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिठागरच्या जमिनीच्या हद्दीने 255 एकर हद्दीने परत देण्यात येते. काय मिठागरची जमीन आहे ना 255 एकर, ती हद्दीने देते. हो, मग तुम्हाला सुद्धा त्याचा राग आला पाहिजे ना. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ज्याने 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई आणि महाराष्ट्र मिळवली, ती मुंबई अडाणीच्या घशात घालण्यासाठी आम्ही मिळवली नाही ना. जी 106 हुतात्म्यांची यादी आहे, 105 106, त्यात अडाणीचं नाव नाही आहे, किंवा देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पूर्वजांची नावं नाही आहेत. एक एक इंच मुंबईच्या जमिनीसाठी आम्ही लढलेलो आहोत. आमचे पूर्वज लढलेले आहेत, आमचे बापजादे लढलेले आहेत. तेव्हा ते हुतात्मा स्मारक, त्याला पुष्पचक्र वाहतात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जाऊन. लाज वाटली पाहिजे. ही मुंबई तुम्ही अडाणीच्या घशात घालताय, लोडाच्या घशात घालताय. मराठी माणसाची मुंबई, हां, मुंबईचे मिठागरं, मुंबईची जंगलं, मुंबई, महाराष्ट्रातल्या शाळा तुम्ही अडाणींना देताय. 106 हुतात्म्यांचा हा अपमान आहे आणि ह्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन उभं राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे.